आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरामध्ये खर्चीवाले यंत्रमाग धारकांना मजुरी वाढ मिळण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी बुधवारी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं। आज ट्रेडिंग असोसिएशनच्या वतीनं सकाळीच निवेदन देण्यात आलं होतं, पण आज या संध्याकाळच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्यासमोर हा विषय घेऊन मजुरी वाढ देण्याची चर्चा होईल। यावेळी खर्चीवाले यंत्रमाग धारक आक्रमक झाले होते। इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून आपण ओळखतो। छोटे मोठे यंत्रमाग मोठ्या प्रमाणात इथं आहेत। त्यातील एक घटक म्हणजे खर्चीवाले यंत्रमाग धारक। यंत्रमाग धारक स्वतःचे यंत्रमाग घालून स्वतःच काम करत असतात। त्यांना मजुरी वाढ मिळावी यासाठी यातील काही संघटनांनी बंद पुकारला होता। त्या अनुषंगानं प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे शिष्टमंडळानं भेट घेऊन प्रांताधिकारी यांना बैठक घ्यायला सांगितलं होतं। या सोमवारी खर्चीवाले आणि ट्रेडिंग धारक यांची प्रांत कार्यालयात बैठक झाली होती आणि बुधवारी योग्य तोडगा काढावा असं आश्वासन सर्वांना दिलं होतं। पण आज बुधवारी चर्चा बैठकीच्या अगोदर सकाळी ट्रेडिंग धारकांनी एकत्रितपणे येऊन आम्ही कुठल्या कायद्यात बसत नाही, त्यामुळं आम्ही मजुरी वाढ देऊ शकत नाही असं निवेदन दिलं। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी या बैठकीला बोलवण्यात आलेले खर्चीवाले यंत्रमाग धारकांचे प्रतिनिधी यांच्याशी सुमारे 3 तास चर्चा केली। चर्चेमध्ये येणाऱ्या 2 दिवसात जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याशी बैठक घेऊन त्या ठिकाणी योग्य तो तोडगा निघेल असं आश्वासन देण्यात आलं। बैठकीमध्ये योग्य तो निर्णय झाला, पण हे आंदोलन असं सुरू ठेवण्याचं खर्चीवाले यंत्रमाग धारकांनी ठरवलंय। त्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। खर्चीवाले यंत्रमाग धारकांना मजुरी वाढ मिळालीच पाहिजे असा महिलांनी पवित्रा घेतला होता। त्यामुळं येणाऱ्या 2 दिवसात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। यावेळी आमदारांचाही निषेध खर्चीवाले यंत्रमाग धारकांनी केला। कुणाच्या दबावाखाली येऊन आजच्या मीटिंगला ट्रेडिंग संघटनांनी येऊ नये असा निर्णय घेण्यात आलाय। आमदार ट्रेडिंग असोसिएशनच्यावर दबाव आणत आहेत का असा सवाल यंत्रमाग धारकांनी उपस्थित केला। संतप्त आंदोलकांनी आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आमदार हा जनतेचा आहे, कुणा एकट्याचा नाही, त्यामुळं आमदारांनी या आंदोलनामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर मजुरी वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय।